हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दिस इज गायत्री मोरे अँड गायत्री पवार. अँड नवीन दिवसाची नवीन सुरुवात, ब्लॉगची सुरुवात करते मी. आता वाजले आहे सकाळचे 10. मी ॲक्च्युली स्वयंपाक माझा झाला आहे. स्कूलला सोडून आलेली आहे. बटाट्याची भाजी, चपात्या वगैरे झाले आहे. आणि आता मी बनवणार आहे मेथीचे थालीपीठ. थेपले. तर मी ते कसे बनवते, लेट्स सी. स्टे ट्यून गाईज, आय एम गोइंग टू शो यू. हे बघा, मेथीचे थेपले रेडी आहे. हे थोडे बर्न झाले, लक्ष नव्हतं माझं. भूक लागली होती, स्टार्ट करून दिलं, मग शूट करते. सॉरी. ही आहे बटाट्याची भाजी, जी स्पृहाला दिली होती, आणि विथ पिकल त्याच्यासोबत खाते मी. या जेवायला. हॅलो माय पीपल. हे बघा, स्पृहा काय करते. स्पृहा करते पेंटिंग. आणि स्पृहाला जेवणासाठी बनवलं होतं मी उपमा. हे बघा, बघू शकता तुम्ही उपमा, जो की तिने अजिबात खाल्लेला नाही आहे. तो मलाच खावा लागला. आणि मॅडमांनी मस्त आज एक पेस्ट्री फिनिश केली आहे आणि एक पाव. त्याच्या व्यतिरिक्त काहीच खाल्लेलं नाही तिने. दाखवते मी ती कशी पेंटिंग करते. काय पेंट करते? एक मिनिट हात साईडला करून बघू दे काय करते. छान. तोपर्यंत तुम्हाला मी बाहेरचं ॲटमॉस्फिअर दाखवते. हाऊ इज इट टुडे. लॉट्स ऑफ ग्रीनरी. ग्रीनरी खूप जास्त आहे. आणि ॲक्च्युली माझं बँकेचं काम होतं जरा. मी बँकेत गेली होती. काम तर काही झालं नाही, बट आली रिटर्न तशीच. म्हणजे मी त्या मेन माझ्या ज्या ब्रँचमध्ये जायला पाहिजे होतं, मी तिकडे नव्हती गेली, कारण ते खूप लांब आहे. तर मग मी विचार केला, जी नियरबाय आहे माझ्या, तर बघूयात म्हटलं जाऊन तिथे होतं का. तर मी तिकडे गेली, तर नाही झालेलं आहे माझं काम तिकडे पण. आणि स्पृहाच्या टिफिनला सकाळी बनवलं होतं, हे बघा, रवा बेसन पीठ मिक्स करून छोटे 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 चिले टाईप, आणि त्याला फ्राय करून घेतलं होतं मस्त, मग तेल टाकून. चलो गाईज, स्टे ट्यून. आमच्या ब्लॉग मध्ये बोलली होती की आमच्या फ्रीज जर रिपेअर करायचं आहे आम्हाला, तर ही पट्टी त्याची गेलेली होती, खराब झालेली होती. ती आम्ही नवीन बसवली. लाईट पण लागत नव्हता, आणि इथला लाईट उडालेला होता, आणि इथलं वरचं सेन्सर फोन गेलेलं होतं. त्याच्यामुळे मग फ्रीजचा जरा खूप इश्यू होत होता. आता व्यवस्थित होतोय, म्हणजे बर्फ ना तो रिपेअर करून गेला आहे, बट स्टील ना खूप जास्त बर्फ होतोय. आणि मला टेन्शन यायला लागलं, एवढं बर्फ का होतोय. म्हणजे रिपेअर केल्यानंतर पण एवढा बर्फ नाही झाला पाहिजे, राईट. का होतंय काय माहिती. मला वाटतंय की मला वन टाइम आय थिंक थोड्या वेळाकरता तो बंद ठेवावा असं वाटतंय. चहा, संध्याकाळचा चहा पिते. या सगळे चहा प्यायला. दीप अमावस्याची प्रिपरेशन इज रेडी. हे दिवे बनवले जस्ट, आणि त्याच्या वाती इथे ठेवलेल्या आहेत 7 बनवून. प्रत्येक दिव्यामध्ये वाट टाकून, स्वच्छ धुतलेले दिवे आहेत त्यांच्यामध्ये वाट टाकून. हे जे काळे आहेत ना, ते माझे रेग्युलरचे आहेत, ते त्याच्यामुळे घसून पण निघाले नाही तेवढे, त्याच्यामुळे ते असे दिसत आहेत जरा, प्लीज इग्नोर. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे 2 समय आहेत. एक पितळाची, ही माझ्या आईने मला दिली आहे, आणि ही लग्नातलीच आहे माझ्या. लग्नातली अजून एक पितळी आहे माझ्याकडे, ती कुठे काय माहिती. तर हा एक दिवा मी लावणार आहे, आणि ह्या एवढे दिवे लावणार आहे. देव धुवून रेडी आहेत माझे. देव धुवून, देवांची आंघोळ झालेली आहे. आता फक्त हातपाय धुवून स्वतःचं आवरायचं आहे, आणि आफ्टर दॅट आय विल स्टार्ट द पूजा. स्टे ट्यून.
काढते असे करून. रे बाप्पा चुकायचं नव्हते. हा दिवा उचलायचा आणि देवापुढे ठेवायचा, जो की माझा इथे असतो, म्हणजे तो फॅनने वगैरे बंद होत नाही. यांच्या वाती ना थोड्या बारीक असल्यामुळे ना ते विझून जात आहे असे. स्पृहा नको बाळा, डोंट प्ले विथ. आता तू उठू शकते, बसूनच राहायचं आहे तुला. ठीक आहे. एक तांदूळ खाल्ला. हा जो माझा तांब्याचा दिवा आहे हा दरवाजाच्या आतमध्ये असतो. जोरात जरा पकडली वाटतं त्याची मी. जस्ट इथे असतो. हा जो पंती आहे माझी, ही देवा चटका लागेल बेटा. तर ही असते माझ्या माठाजवळ, म्हणजे पाण्याच्या सोर्स जवळ. हे बघा, जो की इथे ठेवते, अशी असते ती नेहमी. गुरुदेव दत्त. हे बघा, इथे माझं फिल्टर पण आहे आणि इथे माठ पण आहे, त्याच्यामुळे मी ती इथे ठेवते अशी. गुरुदेव दत्त. आज एक दिवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे, सो दॅट मी तो कोणता ठेवूयात, हा ठेवूयात. मला लाडू खायचे आहे. ठीक आहे. हॅलो माय पीपल. आता तुम्ही बघू शकता की माझी पूजा झाली आहे आणि आता लागते स्वयंपाकाला. टिल देन असं वाटतं की आता ब्लॉग एंड करावा, तर मी ब्लॉग एंड करते. तर भेटूया उद्या पुन्हा 2 दिवसानंतर पुन्हा एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्स.